माझ्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर सुरुवात करत आहे नवीन अशा व्लॉगला। नवीन अशा मस्त मस्त साड्या घेऊन आलेली आहे। आता बघितलंच तुम्ही की किती मस्त अशा साड्या मी आणल्या आहेत आणि खूप साऱ्या आणलेल्या आहेत। तर मग व्लॉगला उशीर न करता सुरुवात करूया आपल्या नवीन अशा व्लॉगला। तर चला मग आता मी कैची घेऊन आलेली आहे, कारण त्याचं अनबॉक्सिंग दोनच साड्यांचं अनबॉक्सिंग केलेलं आहे, अदरवाइज दुसऱ्या सर्व साड्या बाकी आहेत अनबॉक्सिंगच्या। पहिली जी साडी आहे ती आहे मस्त असं पिंक शेड मध्ये आहे, जसं बांधणी प्रिंट वगैरे किंवा लेहरिया म्हणतो त्या टाइप मध्ये साडी मागवली आहे। साडीची प्राइस ट्राय ऑन साइटला दिला जाईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल। आणि व्लॉग लास्टपर्यंत बघायला ही विसरू नका। सगळ्याच साड्यांचे जे लिंक्स ट्राय ऑन आहेत ते सर्व मी दिले जातील आणि प्राइस सकट स्क्रीनशॉटही दिला जाईल। तर व्लॉग लास्टपर्यंत बघायला तुम्ही विसरू नका। चला मग सुरुवात करूया। बांधणीची साडी आहे, बांधणी म्हणजे लेहरिया टाइप मध्ये आहे साडी ही। हे बघा साडीला अशा टिकल्या पण आहेत ज्या आपल्या आपण म्हणतो ना शो टाइप मध्ये तशा आहेत, व्यवस्थित आणि स्टिच केलेल्या आहेत। वरती वर्क सुद्धा आहे, हे बघू शकता। साडीचं सूत म्हणाल तर हे बघा, तर हे आहे मस्त असं टिकली वर्क आहे पूर्ण साडीला। हा पदर आहे आणि असं लेहरिया पॅटर्न मध्ये पिंक शेड मध्ये आणि व्हाईट लेहरिया आहेत आणि खूप सुंदर अशी साडी आहे। वेअर केल्यावरती तुम्हाला अजून सुंदर अशी ती साडी दिसून येते, हे बघा। आणि एकच नंबर साडी आहे, 5.5 मीटर साडी आहे, 80 सेंटीमीटरचा ब्लाउज आहे। पूर्ण साडी ही खूप सुंदर अशी आहे, फॅब्रिक पण त्याचं खूप सॉफ्ट मटेरियल आहे। आणि साडी हा ब्लाउज आहे या साडीचा, आणि हाताला जे आपण लेस वगैरे लावतो तसेच त्या टाइप मध्ये याला इथे पण वर्क दिलेला आहे की हे जेणेकरून तुम्ही ब्लाउजला वगैरे यूज करता येतं म्हणून। तर साडी एक नंबर आहे आणि तुम्हाला आवडली तर नक्की बाय करायला विसरू नका। आणि डेली वेअर साठी ही साडी चांगली आहे। त्याच ठिकाणी त्याचप्रमाणे खूप सुंदर असा लुक या साडीमध्ये इनहॅन्स होतो आणि खूप छान अशी साडी दिसते। अशी साडी आहे ही, तर नक्की बाय करायला तुम्ही विसरू नका। याचा ट्राय ऑन दिला जाईल इथे साइटला, स्क्रीनशॉट सुद्धा मी देतेच, प्राइस सकट स्क्रीनशॉट देणार आहे आणि लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल। आणि प्राइस एकदम रिजनेबल अशी आहे साडीची, त्यामुळे नक्की बाय करायला विसरू नका। ही साडी खूप छान आहे, सॉफ्ट मटेरियल आहे, एकदम उठून दिसेल। तर चला मग आता जी साडी मी दाखवणार आहे ती साडी खूपच सुंदर आहे, काठपदर साडी आहे, जेणेकरून वटपौर्णिमा आता येणारच आहे, त्या वटपौर्णिमेला साडी ती विअर करू शकतो अशी सुंदर अशी साडी आहे। तर चला मग दाखवते मी साडी कशी आहे। साडीचा कलर जो आहे तो पदर जो म्हणतात पदराला पिंक शेड आहे आणि साडीचा असं जो म्हणतात ना हा एकदम सुंदर अशी साडी दिसते। विअरिंग केल्यावरती तुम्हाला साडी एकच नंबर दिसेल। साडीचा पदर बघूया आता। हा साडीचा पदर आहे, साडीचा पदर आणि साडीचा प्लेन म्हणजे साडी आहे ना फुल्ली वर्क आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा जवळून बघा, अजून साडीचा फुल वर्क आहे, पूर्ण साडी अशीच आहे। आणि तुम्हाला ट्राय ऑन मध्ये कळूनच जाईल की साडी कशी आहे ते। साडी खूप सुंदर आहे, ह्याचं वर्क वगैरे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे। आणि हे बघा, आणि इथून प्लेन हा आपला जो टकिंगचा भाग आहे तो आहे, आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे इथून हा भाग आहे तो ब्लाउज पीसचा आहे आणि ब्लाउजला म्हणजे हाताला लावायला ही किनार आहे। आणि साडी जी आहे ती एकच नंबर आहे, खूपच सुंदर आहे। आणि साडीचा कलर शेड म्हटलात ना तर खूपच अप्रतिम असा आहे। हे बघा, हे बघा आता नॉर्मल मी विअर केली आहे तरी सुद्धा किती सुंदर दिसते, बघू शकता।
खूपच एकच नंबर साडी आहे आणि याची 5.5 मीटर म्हणजे लेंथ आहे आणि 80 सेंटीमीटर याचा ब्लाउज आहे आणि हाईटला साडी बघू शकता तुम्ही। हाईटला ही साडी खूप सुंदर अशी साडी आहे, हाईटला पण एक नंबर साडी आहे। हाईट 5.5 किंवा 5.6च्या ज्या काही हाईटला लेडीज आहेत किंवा हाईट आहे त्यांची, त्यांना ही साडी खूप सुंदर अशी दिसेल आणि हाईटला व्यवस्थित बसेल। आणि काठपदर साडी आहे, त्याचं वर्क जे म्हणाल तर ते वर्क खूपच अप्रतिम आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। मी दाखवते, पदर पण दाखवते। हे आहे आपला खाली पायापाशी जो येतो आपल्या निऱ्याला तो भाग आहे, पण बघू शकता किती सुंदर असं आहे। साडी खूपच सुंदर आहे। बाय करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल, नक्की चेकआउट करा। आपण बघणार ही साडी, ही साडी सुद्धा खूप सुंदर अशी साडी आहे। आवाज येतो याचा ना, सॉरी, पण आता बघू शकता खूप सुंदर साडी बघा। आता जस्टच ओपन करते, साडी जी आहे ना एकच नंबर आहे, बघू शकता तुम्ही। हा पदर आहे जॉर्जेट, याचं मटेरियल जे आहे जॉर्जेट आहे आणि याचं वर्क जे आहे ते फुल्ली थ्रेड वर्क आहे आणि याच्यावरती जे टिकल्या दिलेल्या आहेत ना, हे आपण स्टिक करू शकतो अशा आहेत। म्हणजे ह्या जरी निघाल्या तरी आपण शॉपमध्ये किंवा स्टेशनरीमध्ये जाऊन आणून, किंवा हे बघा हे त्यांनी त्या साडीमध्येच दिलेलं आहे, खूप सुंदर आहे। आणि म्हणजे ह्या टिकल्या आपण स्टिक करू शकतो, फेबिकॉल किंवा जे फॅब्रिकचं एक हे मिळतं, फेबिकॉल मिळतं एक, म्हणजे स्टिक करायसाठी असतं की ते लवकर निघत नाही म्हणून, तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता। आणि याचा वर्क बघू शकता तुम्ही, मेन म्हणजे वर्क खूप सुंदर आहे, मला आवडलं, मला स्पेशली आवडलेलं आहे हे वर्क की खूप सुंदर आहे। फुल्ली साडी ही अशी पूर्ण आणि त्याच्यावरती ह्या बुट्ट्या ज्या आहेत, ह्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा दिलेल्या आहेत त्यांनी। साडीचा पदर आहे तो आणि हे निऱ्याचा भाग आहे, बघू शकता। हा निऱ्याचा भाग सोडला इथून इथपर्यंत दिलेला आहे त्यांनी, गुडघ्यापर्यंत येत आहे। त्याच्यानंतर हा असा प्लेन भाग आहे वरचा, हे निऱ्याची आहे आणि इथून आपली साडी इथपर्यंत संपलेली आहे। संपलेली म्हणजे साडी पूर्ण ते वर्क दिलेला आहे। त्याच्यानंतर जो आपला नेसता पदर असतो तो एवढा, आणि त्याच्यानंतर हा आहे ब्लाउज पीस। ब्लाउज पीसला पण जी ही लेस दिलेली आहे ती लेस आहे, हे वर्क हातासाठी आहे बघू शकता। आणि हे जे आहे हे गळ्याला आपण वर्क यूज करू शकतो असं आहे आणि हाताला दिलेलं आहे। साडी खूप सुंदर आहे, हे बघू शकता। हा नेसता टकिंगचा वरचा भाग आहे आणि हा नंतर आपला पल्लू किंवा पदर, हे बघा अशी साडी, किंवा तुम्ही गोल्डनच्या ह्याच्यावरती तुम्ही साडी वेअर करू शकता, खूप सुंदर अशी दिसते। बघू शकता साडी ही वटपौर्णिमेसाठी पण स्पेशल आहे, साडी खूप सुंदर अशी दिसते। ज्या लेडीजला काठपदर साडी आवडत नाही किंवा ज्या काठपदर साडी ही म्हणजे हँडी होत नाही किंवा कम्फर्टेबल काठपदर साडीमध्ये होत नाही, त्यांनी ही जॉर्जेट मटेरियलची साडी आहे आणि खूप सुंदर आहे। असं एकदमच सिंपल पण नाही वाटणार, साडी खूप हेवी वर्क आहे, याच्यावरती दिलेलं जे आहे ते खूप हेवी वर्क आहे। तुम्ही 9 मीटरची साडी आहे, 80 सेंटीमीटरचा ब्लाउज आहे आणि जॉर्जेट मटेरियल आहे। आणि मेन म्हणजे याच्यावरती जे वर्क आहे ते थ्रेड वर्क आहे आणि थ्रेड वर्क असून याच्यावरती जे आरशे लावलेले आहेत ना ते खूप छान आहेत आणि त्यांनी एक्स्ट्रा सुद्धा आरशे दिले आहेत जेणेकरून स्टिच करता येईल असे, किंवा म्हणजे स्टिक करता येतील असे। खूप सुंदर साडी आहे, ब्लाउज पीस वर्कवाला आहे, खूप सुंदर साडी आहे, नक्की बाय करू शकता। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तर तुम्ही नक्की चेकआउट करा। ट्राय ऑन तर दिलाच जाईल, तुम्हाला माहितीच आहे ट्राय ऑन मी प्रत्येक साडीचं मी ट्राय ऑन देते, किंवा ड्रेस असो कोट सेट असो, प्रत्येक ह्याचं प्रत्येक जे काही प्रोडक्ट असतं त्याचं मी ट्राय ऑन नक्की देते, तर नक्की चेकआउट करा। साड्या किती मस्त मी आणल्या होत्या,
त्याचं रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करा, ट्राय ऑन चेक करा. ट्राय ऑन मध्ये साडी कशी वाटते हे पण नक्की सांगा, किंवा कमेंट करूनही तुम्ही सांगू शकता की साड्या ज्या काही मी आणलेल्या आहेत त्याचे रिव्ह्यू तुम्हाला कसे वाटलेत किंवा ट्राय ऑन जे आहेत ते कसे वाटलेत ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि एवढ्या सगळ्या साड्यांच्या ज्या लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, आणि स्क्रीनशॉट सकट प्राइस सकट स्क्रीनशॉट जो आहे तो दिला जाईल तुम्हाला. आजचा व्लॉग कसा वाटला किंवा कोणती साडी तुम्हाला जास्त आवडली हे कमेंट करायला विसरू नका. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, आणि जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि अशाच नवनवीन अशा साड्या तुम्हाला तुमच्या समोर मी सादर करेन. आणि रिव्ह्यू सकट आणि चांगल्या रिव्ह्यूसाठी किंवा हॉनेस्ट रिव्ह्यूसाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळून जाईल तुम्हाला. आणि साड्या खूप सुंदर आहेत, नक्की कमेंट करून सांगा की बाबा साडी कोणती तुम्हाला आवडली आहे. तर चला मग नेक्स्ट व्लॉगसाठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि थँक्यू. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.